रूल्स ऑफ साइन. रूल्स ऑफ साइन शिकत असताना का महत्त्वाचं आहे, रूल्स ऑफ साइन का महत्त्वाचं आहे, तर बरेच मुलं इव्हन बोर्डाच्या परीक्षेमध्ये पण खूप सारी मेहनत करतात, परंतु एखादं साइन जरी चुकलं तरी मात्र त्यांची पूर्ण मेहनत जे एक एक दोन दोन पेजेसची जी उत्तरं सोडवतात तर ती पूर्णतः चुकीची येतात. म्हणून रूल्स ऑफ साइन शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग ते अगदी सोप्या पद्धतीनं आपण आज इथे पाहणार आहोत. तर चला रूल्स ऑफ साइन. आणि रूल्स ऑफ साइन पाहत असताना सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण शिकणार आहोत की रूल्स ऑफ ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. त्यानंतर शिकणार आहोत रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर पहिल्यांदा आपण पाहूया रूल्स ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. रूल्स ऑफ पहिला रूल आहे रूल्स ऑफ ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. रूल्स ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. रूल्स ऑफ ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये पाहत असताना अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पहिला रूल जो आहे रूल्स ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन मध्ये पहिला रूल आहे हा पहिला नंबर पॉझिटिव्ह, दुसरा नंबर पॉझिटिव्ह आणि हे दोन्ही नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर मग दोन्ही नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर काय करणार आपण ॲडिशन करणार आहोत. काय करणार आहोत ॲडिशन. आणि मग ह्याला साइन जे द्यायचं आहे ते बिगर नंबरचं. सोप्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने. ह्यालाच दुसऱ्या पद्धतीनं जर पाहिलं तर इथे प्लस आपण ॲडिशन करणार आहोत म्हणून ॲडिशन आणि दुसरा नंबर जो आहे तो प्लस आणि इज इक्वल ह्याची काय करायचे आहे ह्याचे ॲडिशन करायचे आहे आणि साइन द्यायचं आहे बिगर नंबर्स. आता एकच एक्झाम्पल आपण दोन्ही पद्धतीने पाहूया. ही थोडीशी तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटते परंतु ही जर मेथड आपण यूज केली तर अतिशय सोपं जाईल तुम्हाला. मग पहिला नंबर सपोज आपण लहान नंबर मी तुम्हाला समजण्यासाठी इथे पॉझिटिव्ह 2 घेतला म्हणजे फर्स्ट नंबर जो आहे तो कोणता आहे पहिला 2 आहे आणि दुसरा पण इथे ॲडिशन करायचं आहे म्हणून मी साइन दिलं +3 म्हणजे पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे सेकंड नंबर पण पॉझिटिव्ह आहे आणि करायचं काय आपल्याला ॲडिशन करायचे आहे. मग ॲडिशन करायचे असेल तर 2 + 3 माहिती आहे आपल्याला 5 आणि मग साइन कोणत्या नंबरचं द्यायचं आहे तर बिगर नंबरचं द्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये बिगर नंबर तुम्हाला सहज सांगता येईल. बिगर नंबर आहे 3 म्हणून 3चं साइन जे आहे ते आहे पॉझिटिव्ह आणि म्हणून इथे आपलं साइन आलं पॉझिटिव्ह. तर अगदी सोप्या पद्धतीनं पहिला पॉझिटिव्ह नंबर होता दुसरा पॉझिटिव्ह होता म्हणजे सेम साइन आहे ॲडिशन केली. नंतर तुम्हाला सांगते काय आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर पहिला नंबर हाच घेऊया आपण +2 हा प्लस पहिला नंबर पॉझिटिव्ह 2 आणि ॲडिशन करायचे आहे तर ॲडिशनचं साइन म्हणजे प्लस साइन. परत दुसरा नंबर आहे +3 आणि आता ह्याची करायची काय आहे ॲडिशन करायची आहे. त्यामुळे ॲडिशन करायची आहे तर आपण ॲडिशनच करणार आहोत. तर ॲडिशन करताना काय करणार आहोत आपण ह्याची करायची ॲडिशन आहे आणि बिगर नंबर साइन द्यायचे. परत तिथे ब्रॅकेट आल्यामुळे बरंच कन्फ्युजन होते. म्हणजे 2 प्लस आणि इन ब्रॅकेट 3 आहे. त्याचं कारण असं आहे की आपण दोनही हे जे साइन आहे हे जवळजवळ लिहत नाही त्याच्यासाठी आपण त्याला ब्रॅकेट देतो. मग ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर +2 आहे ॲज इट इज लिहिला आणि प्लस इंटू प्लस ब्रॅकेट म्हणजे काय इंटू म्हणजेच मल्टिप्लिकेशन. मग प्लस इंटू प्लस प्लस इंटू प्लस इज इक्वल प्लस तुम्ही इथे +3 इज इक्वल काय होईल काय करायचं आहे ॲडिशन करायचे म्हणजेच किती 3 + 2 म्हणजेच 5 आणि साइन कोणाचं द्यायचं आहे तर साइन बिगर नंबरचं द्यायचं आहे. बिगर नंबर तुम्हाला कुठला दिसतो तर 3 आहे म्हणून +3. दोन्ही पद्धतीने आपण सोडवलं उत्तर सारखंच आलं. आता ही जी पद्धत आहे ही ऑलरेडी ब्रॅकेट आल्यामुळे थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे म्हणून आपण सहज इथे काय केलं दोन्ही नंबर इथे ब्रॅकेट सहित न करता आपण सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलं. तर बघा पहिला रूल तुम्हाला समजला असेल. पहिला रूल जर समजला असेल व्यवस्थित तर आपण दुसरा नियम पाहू. दुसरा रूल इथे मायनस आणि सेकंड नंबर पण मायनस आहे आणि करायचं काय आहे ॲडिशन करायची आहे आणि साइन कोणाचं परत बिगर नंबरचं. बिग म्हणजे काय तर बिगर नंबर.
बघा आता इथे सेम साईन होते, ऍडिशन केली आणि बिगर नंबरचं साईन दिलं. इथे पण सेम साईन आहे, ऍडिशन करायचे आहे आणि बिगर नंबरचा साईन द्यायचा. मग एक्झाम्पल घेताना आपण हेच नंबर कायम ठेवूया, जेणेकरून तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही, इझी वाटेल. तर बघा हा 2 म्हणजेच -2 घेतला. इथे पण काय मायनस आहे, तर याला -3 घेतला. 2 -2 आणि -3. बघा इथे +2 होता, +3 घेतला आणि ह्याची ऍडिशन केली, नियमानुसार बिगर नंबरचा साईन दिला. आता इथे नियम काय आहे, रूल्स काय आपला, मायनस फर्स्ट नंबर जर मायनस आहे, सेकंड नंबर मायनस आहे, तर काय करायचे, ऍडिशन करायचे आणि साईन कोणाचं द्यायचं आहे, नेहमीसारखं बिगर नंबरचं द्यायचं आहे. तर मग बिगर नंबरचं साईन काय करायचे आपल्याला, पहिल्यांदा इथे ऍडिशन करायचे आहे. तर 2 आणि 3 ह्याची ऍडिशन काय होईल, 5 होईल, इझी आहे. आणि साईन कोणाचं सांगितलेलं आहे, बिगर नंबरचं. मग आता इथे बिगर नंबर कोणता आहे, 3 आहे. बिगर नंबर कुठला आहे, 3 आहे. मग 3चं जे साईन आहे ते कुठलं आहे, सबट्रॅक्ट आहे, म्हणजे मायनस आहे. तर मग इथे काय होईल, मायनस होईल. सिंपल आहे, समजलं का? पहिला रूल लक्षात आला असेल, दुसरा रूल समजला असेल, तर आपण तिसरा पाहूया. तिसरा रूल पाहताना आता इथे दोन्हीदा काय होते, सेम साईन होते. सेम साईन समजत आहे ना, म्हणजे पहिल्या नंबरचं पण पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्या नंबरचं पण पॉझिटिव्ह आहे. इथे पण पहिल्या नंबरचं पण साईन निगेटिव्ह आहे आणि दुसऱ्या नंबरचं पण साईन निगेटिव्ह आहे. तर मग इथे आपल्या लक्षात येईल की सेम साईन असेल, सेम साईन जर असेल तर काय करतो आपण, ऍडिशन करतो. ऍडिशन अँड उत्तराला जे साईन आहे ते साईन कोणाचं दिलेलं आहे, आपण बिगर नंबरचं दिलेलं आहे. म्हणजेच काय, सेम साईन असेल तर ऍडिशन करायचे आणि बिगर नंबर साईन बिगर नंबर साईन, एवढं लक्षात आलं. म्हणजेच काय, दोन्ही ठिकाणी जर सेम साईन असेल, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच काय, हे दोन्ही नंबर्स, दोन्ही साईन जे आहे सेम आहे. इथे पण बघा, इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे, हे दोन्ही नंबर कसे आहे, सेम आहे. दोन्हीदा सेम सेम नंबर होते, तर आपण काय केली, ऍडिशन केली. इथे पण ऍडिशन झाली, इथे पण ऍडिशन झाली. इथे दोन्ही प्लस असताना ऍडिशन केली, इथे दोन्ही सबट्रॅक्ट असताना आपण ऍडिशन केली. आणि साईन कोणाचं दिलंय, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, साईन. तर सेम साईन, ऍडिशन अँड बिगर नंबरचं साईन द्यायचं आहे. सेम साईन जर असेल म्हणजेच काय, पहिला रूल, सेम साईन असेल तर ऍडिशन करायची आणि बिगर नंबरचं साईन. लक्षात आलं. आता तिसरा रूल जो आहे, तिसरा रूल, आता इथे दोन्हीदा सेम सेम साईन आहे. आता पहिल्यांदा आपण इथे प्लस घेऊ, नंतर सबट्रॅक्ट घेतला म्हणजे मायनस घेतला आणि ह्याचं काय करायचं, आता इथे बघा, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. मग इथे काय करणार आहोत, आपण सबट्रॅक्ट करणार आहोत आणि साईन कोणाचं द्यायचं आहे, साईन बिगर नंबरचं द्यायचं आहे. आतापर्यंत आपण साईन कोणाचे देत आलो, बिगर नंबरचेच देत आलो. जरी ते सेम साईन असते तरी आपण काय केलं, फक्त फरक काय होत आहे, इथे सेम साईन आहे तर आपण ऍडिशन केली आणि बिगर नंबरचं साईन दिलं. आता इथे जे साईन आहेत हे सेम साईन आहेत का, तर नाही, हे अपोजिट साईन आहे. म्हणजे इथे पॉझिटिव्ह आहे, इथे मायनस आहे, निगेटिव्ह आहे. तर त्याची काय करणार आपण, करायचं काय, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे आणि परत साईन कोणाची द्यायची आहे, बिगर नंबरची. तर मग आपण सिंपल हेच नंबर ठेवू. इथे पॉझिटिव्ह आहेत तर +2 आणि इथे निगेटिव्ह आहे तर -3 इज इक्वल. आता बघा, आता केअरफुली लक्ष द्या, इथे साईन काय आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे आणि करायचं काय, आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. सबट्रॅक्ट करायची आहे तर सबट्रॅक्ट करू आपण. मग 2 - 3 आहे, 2 - 3 आहे. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असं होते की 2 मधून 3 कसं जाईल, तर मग नेहमी सबट्रॅक्ट करताना काय करायचं आहे, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा आहे. ठीक आहे, इतकं तर तुम्हाला जमतेच. बघा इथे काय आहे, 2 आहे, मायनस किती आहे, 3 आहे. कन्फ्युजन कोणता आहे, छोट्या नंबर मधून मोठा नंबर जातो का, तर नाही जात. तर मग तेव्हा आपण काय करतो, तर इथे 3 म्हणजे बिगर नंबर पहिल्यांदा लिहितो आणि स्मॉलर नंबर नंतर लिहितो. याची सबट्रॅक्ट तर तुम्हाला हे जमते. उत्तर किती आलं आपलं, 1. तर मग इथे 1 हे उत्तर लिहिलं. कोणता रूल्स वापरला आपण, पहिला रूल वापरला, जो की आपल्याला काय सांगितलंय, सबट्रॅक्ट करायची आहे. ठीक आहे, तर आता सबट्रॅक्ट केली, 3 मधून 2 गेला, किती आहे, 1. तर आता प्रश्न असा आहे की साईन कोणाचं द्यायचं आहे, तर साईन कोणाचं द्यायचं आहे,
नेहमीप्रमाणे आतापर्यंत दोन्ही रुल्स मध्ये आपण साईन कोणतं देतो, तर बिगर नंबरचं. मग इथे पण काय करणार आहोत, आपल्याला सांगितलंय बिगर नंबरचं साईन द्या, तर आपण बिगर नंबरचं साईन देणार आहोत. सो इथे साईन काय येईल, बिगर नंबर पहा कोणता आहे, बिगर नंबर कोणता आहे, 3 आहे. मग आता तुम्ही म्हणाल निगेटिव्ह नंबर तर छोटे असतात, म्हणजे हा जर -3 घेतला आणि हा +2 घेतला तर बिगर नंबर कोणता येतो, बिगर नंबर कोणता येतो, तर हा +2 येतो. -3 तर स्मॉलर आहे कोणापेक्षा, पॉझिटिव्ह 2 पेक्षा. पण आपण गृहीत काय पकडतो इथे, इथे साईन गृहीत पकडत नाही, तर आपण फक्त नंबर गृहीत पकडतो. म्हणजेच हा नंबर 2 आहे, हा 3 आहे. मग इथे बिगर नंबर कोण आहे, 3 आहे. तर मग याला असलेलं साईन काय आहे, मायनस आहे. तर मग इथे आन्सरला आपण काय देणार आहोत, मायनस हे साईन देणार आहोत. समजलं का, लक्षात आलं. म्हणजेच काय, 3 रूल तुम्हाला समजले असेल. तर 3 रूल समजल्यानंतर आता चौथा रूल्स आपण इथे इथे पाहू. हा चौथा रूल्स तुम्हाला लिहिता यावं, हे नोट्स लिहून घेता यावं म्हणून मी इथे चौथा नंबरचा रूल्स लिहितो. आता इथे बघा, इथे तिसऱ्या रूल मध्ये काय होतं, एक पॉझिटिव्ह नंबर होता, एक निगेटिव्ह होता. म्हणजे पहिल्यांदा प्लस आला आणि दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला. आता हा जो फोर्थ रूल आहे, इथे पहिल्यांदा काय आलं, मायनस आलं. सेकंड नंबर काय आहे, पॉझिटिव्ह आहे आणि इज इक्वल. परत काय करायचं आहे, अपोजिट साईन आहे की सेम साईन आहे, तर अपोजिट साईन आहे. जसे इथे अपोजिट साईन होते तसेच इथे पण अपोजिट साईन आहे. मग अपोजिट साईन असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्ट करून आपण आन्सरला जे साईन आहे ते कोणाचं देतो, तर बिगर नंबरचं साईन देतो. ठीक आहे, ह्याच्यावरून लक्षात येईल तुमच्या, इथे अपोजिट साईन आहे, इथे पण अपोजिट साईन आहे. अपोजिट साईन असेल तर काय करतो, आपण सबट्रॅक्ट करतो आणि आन्सरला आपण साईन कोणाचं देतो, तर बिगर नंबरचं. सेम रूल जवळपास. तर मग आपण इथे हेच नंबर घेतले, 2 आहे, 3 आहे. मग इथे फर्स्ट साईन मायनस आहे, तर -2 घेतला आणि सेकंड प्लस आहे, तर पॉझिटिव्ह 3 घेतला आणि इज इक्वल. काय करायचं आहे, आता तुम्हाला लक्षात आलं असेल काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायची आहे. तर मग सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल, -2 3 मधून काढायचं आहे. म्हणजेच काय, 3 मधून 2 काढल्यानंतर किती होतं, सहज माहिती आहे तुम्हाला, 1. आणि आता साईन कोणाचं द्यायचं आहे, साईन कोणाचं द्यायचं आहे सांगा, करेक्ट आहे. कोणाचे येईल, बिगर नंबरचं. आणि बिगर नंबर कोणता आहे, 3 आहे. आणि 3 ला असलेलं साईन कोणतं आहे, पॉझिटिव्ह आहे. तर मग आपलं उत्तर काय आलं, +1. मग आता जनरली आपण हे +1 तर आपल्याला कुठं दिसत नाही, तर याचा अर्थ काय, जिथे काही साईन नसेल, सपोज जिथे साईन नाही आहे तिथे काय असते, तर पॉझिटिव्ह साईन असते. सपोज मी इथे 5 लिहिला, तर याचा अर्थ काय आहे, तर याला कुठलं साईन असते, प्लस साईन असते. जेव्हा मायनस असते तेव्हाच आपण काय करतो, याला साईन देतो. समजलं का, लक्षात आलं असेल. ही गोष्ट तुम्ही यापूर्वी कधीतरी शिकले असाल, आणि जर नसेल शिकले तर लक्षात ठेवा की जर फक्त सिंगल नंबर असेल विदाउट एनी साईन, तर तिथे कुठलं साईन समजायचं, तर तिथे पॉझिटिव्ह साईन समजायचं. समजलं इथपर्यंत तुम्हाला. ऍडिशनचे रूल 4 रूल्स आहेत. पहिला रूल पाहिला आपण, पॉझिटिव्ह दोन्ही नंबर असले तर काय करतो, ऍडिशन करतो, बिगर नंबरचं साईन देतो. दुसरा रूल आहे, दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे, ऍडिशन करतो, बिगर नंबरचं साईन देतो. तिसरा रूल बघा, अपोजिट साईन आहेत, अपोजिट साईन असल्यानंतर काय करतो, आपण सबट्रॅक्ट करतो आणि बिगर नंबरचं साईन देतो. इथे पण चौथा रूल काय आहे, अपोजिट साईन आहे, सबट्रॅक्ट केली आणि बिगर नंबरचं साईन दिलं. म्हणजे आता सेम साईन असताना हे पहिले जे 2 रूल्स आहे ह्याच्यामध्ये सेम साईन होते, आणि सेम साईन असताना काय केलं, आपण ऍडिशन केली आणि बिगर नंबरचं साईन दिलं. मग आता मला सांगा, इथे अपोजिट साईन आहे, तर तुमच्या कोणती गोष्ट लक्षात आलेली आहे, अपोजिट साईन असेल तर मग कोणती गोष्ट लक्षात येते, अपोजिट साईन असेल तर काय करायचं, आपल्याला नेहमी सबट्रॅक्ट करायची आहे आणि बिगर नंबरचं साईन द्यायचं आहे. तर मग काय होईल, अपोजिट साईन जर असेल तर काय करतो, आपण सबट्रॅक्ट करतो. काय करतो, सबट्रॅक्ट. आणि बिगर नंबर साईन. चला तर समजलं. ज्यांना हे नोट्स घ्यायचे तयार करायचे असतील त्यांनी ह्या लिहून घ्या आणि सुरुवातपासूनच्या छोट्या छोट्या गोष्टीची नोंद करत चला. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यानंतर आपण
नेक्स्ट व्हिडिओ पाहणार आहोत रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन.